हे सद्गुरू फ्रेंड्स, प्रियंका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत अशा पद्धतीचा मुरंबा। तर तो बनवण्यासाठी आपण अशा पद्धतीच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याचं पूर्ण पाणी आपण या कॉटनच्या कपड्यानं पुसून याला कोरडं करणार आहे आणि थोडं पण पाणी याला राहू द्यायचं नाही, पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे। तर मी अशा पद्धतीने पूर्ण कोरडं करून घेतलेलं आहे। तर या कैऱ्या आपल्याला देठात कापून घ्यायच्या आहेत आणि देठ कापल्यानंतर पूर्ण साल काढून घ्यायचे आहे। तर अशा कैऱ्या आपल्याला सगळीकडे बाजारात आता उपलब्ध होत आहेत। उन्हाळ्याचे दिवस आहे, आता जोपर्यंत कैऱ्या आंब्या मिळते तोपर्यंत आपण या कैरीचे आंब्याचे मिळतील तेवढ्या रेसिप्या करून घेणार आहोत आणि होतील तेवढ्या करून घेणार आहोत। किती का होईना आपल्याला करायच्या आहेत। आता मी आज ह्याचा मुरंबा करणार आहे आणि उद्याही वेगळाच रेसिपी करून दाखवणार आहे। तर बघा तुम्ही, आणि त्याचेच मोदक पण मी अपलोड केलेले आहेत, ते पण पाहायला विसरू नका। तर मी अशा पद्धतीने आंबा हा खिसून घेतलेला आहे आणि आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तर ह्या कैऱ्या खिसून घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला जेवढ्या प्रमाणात ह्याचा खीस तयार झाला आहे, एक पातेलं छोटंसं, तेवढ्याच प्रमाणात आपल्याला साखर पण घ्यायची आहे आणि या खिसामधला आपल्याला पूर्ण पाणी गरम करून त्याचं हे झालं पाहिजे, आटून गेलं पाहिजे। तर मी पूर्ण असं परतून घेणार आहे, यामुळे आपलं पाणी पूर्ण आटून जाणार आहे आणि असं जरासा कोरडा झाला आहे आपला खीस की आपण यामध्ये साखर टाकायची आहे। तर मी यामध्ये 2 लवंगा टाकून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही यामध्ये थोडंसं तेल पण ओतलं तरी चालेल, पण मी यामध्ये काहीही टाकलेलं नाही, बिना तेलाचं आपण करणार आहोत। तर साखर टाकून घेतलेले आहे। छान परतल्यानंतर ह्याच्यातलं पाणी कमी झालं होतं, तर मी साखर टाकलेली आहे। तर याला वरवर आपण हलवून घेणार आहोत आणि याला हलवत असं पूर्ण ह्या साखरेचा पाक तयार होत आहे आणि हा पाक आपल्याला एक तारीचा पाक होईपर्यंत आपल्याला हलवून शिजवून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी याला पाक झाल्यानंतर एक 10 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर आपण यामध्ये लवंग टाकून घेतलेली होती, तर दालचिनी टाकलेली आहे आणि आता ह्याचा पाक झालेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने पूर्ण साखर विरघळलेली आहे आणि याला पातळ असं झालेलं आहे। तर ह्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, असंच पद्धतीने 10 मिनटं ह्याला शिजत असताना झाकून ठेवायचं आहे एक ताट आणि ह्याचा पाक असा पूर्ण झालेला आहे, पूर्ण साखर विरघळलेली आहे। तर चवीपुरतं म्हणजे थोडंसं एकदम किंचित थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला ह्यामध्ये, यामुळे ह्या मुरंब्याला अगदी वेगळीच टेस्ट येते, एकदम उत्तम अशी टेस्ट येते। तर यामध्ये मी थोडंसं जायफळ पण टाकून घेणार आहे आणि गोड पदार्थ म्हणल्यावरती तर जायफळ 100% माझ्या पदार्थामध्ये तर येणार म्हणजे येणारच। तर अशा पद्धतीने आपण जायफळ टाकलेलं आहे, लवंग टाकलेली आहे, दालचिनी टाकलेली आहे, चिमूटभर मीठ टाकलेलं आहे। काही ड्रायफ्रूट्स असतील तर ते पण तुम्ही टाकू शकता, ह्याला किती सजवता येईल तेवढं तुम्ही सजवू शकता, किंवा तुम्ही फक्त साखरेमध्ये पण कैरी शिजवली तरी पण उत्तम। आणि बघू शकता तुम्ही, आता आपला पाक थोडा होत आलेला आहे, तर मी आणखीन थोड्या वेळ शिजवून घेतलेला आहे आणि अशा मस्त पाक आपल्याला झालेला आहे एक तारी आणि याला छान असं गार होण्यासाठी मी पसरवून ठेवणार आहे। तुम्ही बघा, अशा पद्धतीने आपला मुरंबा झालेला आहे। तर तुम्ही फक्त साखरेमध्ये पण केला तरी उत्तम, किंवा याच्यामध्ये तुम्हाला काय टाकायचं असेल तर टाकू शकता, लवंग, दालचिनी, थोडंसं मीठ आणि काय ड्रायफ्रूट्स वगैरे, नसेल तरी पण चालतं। तर मी असं पसरवून घेत आहे आणि छान असं थंड झालेला आहे आपला हा मुरंबा। तर मी या बरणीमध्ये, म्हणजे कोरडी स्वच्छ धुतलेली बरणी आहे, त्यामध्ये मी भरून घेणार आहे आणि तुम्ही हा मुरंबा वर्षभरासाठी वापरू शकता, याला काहीही होणार नाही आणि मुले पण खूप आवडीनं खातील, भूक नसली तरी पण भूक आहे म्हणतील। आवडला असला तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल।